हॅलो, नमस्ते. आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI च्या युगामध्ये आपली मन शांती कशी राखायची. बघा, आज खूप व्यक्ती वेगवेगळ्या हेल्थ चॅलेंजेसने त्रस्त आहे. हे हेल्थ चॅलेंजेस आज एका दिवसात आलेत का? नाही, नक्कीच नाही. याला बराच काळ गेलेला आहे. पण आज काय होतंय माहिती आहे का? आपण ज्या यंत्राच्या म्हणजे आपल्या आजूबाजूला एवढी यंत्र आहेत त्याच्यामध्ये वावरतोय आणि त्याच्यामुळं काय होतंय, आपण स्वतःकडे लक्ष देत नाही. मग आपल्या आजूबाजूला काय काय आहे? आपण घरात आलं की TV, मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर हे सगळं आहे आणि याच्यासोबत बरीच उपकरणं पण आहेत आणि ही सगळी कशी आज स्मार्ट यंत्र आहेत. म्हणजे तुम्ही बोललं तरी ती तुमच्या इशाऱ्यावरती काम करतात. आणि आज हे होत असताना आपण कुठंतरी आपली ॲक्टिव्हिटी कमी करत चाललोय, फिजिकल ॲक्टिव्हिटी. आणि त्यामुळं होतंय काय की जी बेसिक आपल्या शरीराची गरज आहे, व्यायामाची म्हणा किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटीची, ती पूर्ण होत नाही आहे. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपण घरातून बाहेर पडलं की बटन दाबलं की गाडी चालू होते आणि जिथं पाहिजे तिथे पोहोचलं की बटन बंद केलं की आपण गाडी थांबते. म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झालेली आहे. आणि आपण हे करत असताना आपल्याला नोटिफिकेशन मोबाईलचे आणि अजून काही ॲपचे आपल्याला सारखे येत असतात आणि ते सारखे आपल्याला डिस्ट्रॅक्ट करत असतात. आणि त्यामुळं सुद्धा कळत न कळत आपला त्रास किंवा स्ट्रेस किंवा मनशांती कुठंतरी डिटोरिएट होत चाललेली आहे, भंगत चाललेली. मग जर हा स्ट्रेस वाढत गेला किंवा मनशांती खूप जास्त प्रमाणात डिटोरेट झाली तर काय होऊ शकतं? त्या व्यक्तीला आजारपण येऊ शकतं. आणि तुम्ही चेक करा, ज्या ज्या व्यक्तींना आजारपण आहेत त्या व्यक्ती त्यांच्या आजारपण याच्या पूर्व काळात ते खूप साऱ्या स्ट्रेसनी गेलेले असतील किंवा खूप साऱ्या चिंतेत असतील किंवा काहीतरी अशा गोष्टी घडल्यात की त्यामुळं त्यांच्या आयुष्यामध्ये हे आजारपण आलेलं आहे. म्हणजेच मला याच्यातून हे सांगायचं आहे की आपल्याकडे जी यंत्र आहेत की आपण मोबाईल असेल, TV असेल, तर ह्याचा कुठेतरी आपण एक वेळ ठरवला पाहिजे आणि तेवढ्या वेळातच ती वापरली पाहिजे. आपण जर 24 तास या यंत्रांमध्ये आहे आणि या यंत्राच्याच सारखे राहिलो तर आपल्याला आजारपण लवकर येणार आहे. कारण काय आहे की आपल्या शरीराला रिकवर होण्यासाठी 6 ते 8 तासाची झोप गरज आहे. आणि या 6 ते 8 तासामध्ये आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्या बॉडीला तयार करत असतं पुढच्या 16 तासासाठी. मग आपण जर हे सबकॉन्शियस माइंड आपल्या शरीराला तयार करतोय तर त्या सबकॉन्शियस माइंडला आपण किती इनपुट देतोय की जे आपल्या शरीरामध्ये पाहिजे. म्हणजेच काय की आपण ज्या गोष्टी बघतोय, फील करतोय, त्याच गोष्टी आपल्यासोबत घडत असतात. मग आपल्याला जर आपलं शरीर निरोगी करायचं असेल किंवा आपल्याला जे पाहिजे ते मिळवायचं असेल तर आपण जाणीवपूर्वक आपल्या सबकॉन्शियस माइंडला ती ट्रेनिंग देणं गरजेचं आहे, जी तुम्हाला तुमच्या भविष्यात हवंय. म्हणजे जसं हेल्थ चांगली हवी असेल तर आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करणं गरजेचं आहे. मग ते ट्रेन करण्यासाठी आपण काय करत आहात का? करत नसाल तर विचार करा आणि करायला लागा. तर तुमचं आयुष्य ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात सुद्धा तुम्ही खूप चांगलं जगू शकताय, त्याचा उपभोग घेऊ शकताय. पण जर आपण आज या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर भविष्यात कुठेतरी आपण स्वतःला कमजोर करणार आहात, वीक करणार आहात. आणि त्याच्यासाठी आज एक पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे, ती म्हणजे शरीराने आणि मनाने मजबूत होणे. आणि ते होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या माइंडला म्हणजे सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करायचं आहे जसं तुम्हाला पाहिजे तसं. आणि हे ट्रेन गायडेड मेडिटेशन असतंय आणि तुम्हाला काय हेल्थ चॅलेंजेस आहेत त्यानुसार ती अफर्मेशन्स आपण स्वतःला देऊ शकतोय. आणि हे केल्याने तुम्ही नक्कीच तुमचं आयुष्य आजच्या या धावपळीच्या युगात नक्की मिळवू शकताय. मग आपण होऊया मनाने आणि शरीराने तंदुरुस्त. त्यासाठी नक्कीच स्वतःला वेळ द्या. तर आपल्याला
1 तास स्वतःसाठी जर दिला आणि त्या 1 तासाचं विभाजन आपण 20-20 मिनिटात केलं तरी आपण आपल्या स्वतःला खूप चांगल्या प्रकारे मेंटेन करू शकतो. मग त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत? तर पहिली गोष्ट म्हणजे 20 मिनिटं स्वतःचं ध्यान धारणा करणे, दुसरी 20 मिनिटं फिजिकल ॲक्टिव्हिटी एक्सरसाइज करणं आणि तिसरी गोष्ट 20 मिनिटं बुक रीडिंग करणं. ह्या 3 गोष्टी जर तुम्ही रोजच्या जीवनात अवलंबल्या तर नक्की तुम्हाला हवं असलेलं आयुष्य तुम्ही जगू शकताय आजच्या या AIच्या युगामध्ये सुद्धा. सो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर, थँक्यू. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नवीन नवीन माहितीसाठी.